आजच्या धकाधकीच्या जीवनात फिटनेसला अधिक महत्त्व असून प्रत्येक मानवाकडे धनसंपत्तीपेक्षा शरीर संपत्ती असणं काळाची गरज आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार निरोगी आरोग्यासाठी 21 जून जागतिक योग दिन सांगलीत मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला, असं प्रतिपादन भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी केलं. श्रीराम प्रतिष्ठान, ॲब्सोल्यूट फिटनेस सेंटर आणि स्त्री सखी महिला मंडळाच्या वतीने विश्रामबाग येथे या योग दिनाचं नेटकं नियोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी अनिल रुईकर यांनी गीतेच्या 6व्या अध्यायातील योग साधनेचं महत्त्व विशद केलं. त्यानंतर ॲब्सोल्यूट फिटनेस सेंटर प्रमुख अर्चना कुलकर्णी यांनी दंड स्थितीतील, बैठक स्थितीतील, शयन स्थितीतील आणि विपरीत स्थितीतील अशा सर्व स्थितीतील आसनं, प्राणायाम, ओंकार असे अनेक योग प्रकार घेतले. श्रीराम प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष माननीय शेखर इनामदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये स्त्री सखी महिला मंडळाच्या सौश्रुती जोशी, ॲब्सोल्यूट फिटनेस सेंटर प्रमुख अर्चना कुलकर्णी, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री पृथ्वीराज नाना पाटील, श्री अनिल रुईकर, धनेश कातगडे, शशिकांत टेके नगरसेवक, युवराज गायकवाड, सुरेश बंडगर, दरिबा बंडगर, नगरसेविका कीर्ती देशमुख, सुहास तम्मा एवळे, रोहित जगदाळे, योगेश कापसे, चंद्रकांत गुणके, अमित गडदई, श्रीकांत वाघमोडे, अजय देशमुख, माजी नगरसेवक, संजय कुलकर्णी, सविता मदने, माजी नगरसेवक, बालाजी काटकर, सुनील मानकापुरे, विशाल भगत, महेश मजगे, प्रथमेश वैद्य यांच्यासह श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे यामध्ये 50हून अधिक योगप्रेमी ऑनलाईन पद्धतीने यात सहभागी झाले होते. शेवटी कौटुंबिक सामाजिक जबाबदारीतूनही योग साधना आत्मसात करण्याची शपथ उपस्थितांना देण्यात आली. अल्पोपहाराने योग दिनाची सांगता करण्यात आली.